नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि आज आमचा एक हा खास वेगळा कार्यक्रम अजेंडा आमदारांचा. विधानसभा निवडणुकीनंतर जिंकून आलेल्या आमदारांचा शपथविधी विधानसभेत पार पडला. सत्ताधाऱ्यांसह 200 आमदारांनी विधानसभेत शपथ घेतली, तर मवियाच्या आमदारांनी शपथ घेण्याचं टाळलं. नव्यानं निवडून आलेल्या आमदारांचा काय अजेंडा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न पुढारी न्यूजनं केलाय. आपल्या मतदारसंघात आणि विभागासाठी आमदारांच्या काय अपेक्षा आहेत हेही जाणून घेतलंय. पाहूया. तेव्हा महाराष्ट्राची राजधानी असलेल्या, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि त्याचप्रमाणे कोकणातल्या आमदारांचा काय अजेंडा आहे जाणून घेऊया. आज 200 आमदारांनी आज आपली आमदारकीची शपथ घेतलेली. आपल्यासोबत नितेश राणे आहेत, कोकणचं खऱ्या अर्थाने नेतृत्व करतायत. सर, आज 200 आमदारांनी शपथ घेतली, त्यामध्ये तुम्ही देखील घेतल्यात. काय नेमक्या भावना आहेत आणि पुढचं 5 वर्षाचं व्हिजन कसं आहे? आमच्या कोकणातल्या माणसाचं दरडोई उत्पन्न वाढवण्याचं काम विविध माध्यमातून आम्ही करणार आहोत, जेणेकरून मुंबई आणि आजूबाजूतल्या राहणाऱ्या चाकरमान्यांना अशी भावना तयार झाली पाहिजे की ज्या कारणाने आम्ही कोकण सोडलं, ज्या कारणाने आम्ही मनी ऑर्डर संस्कृती सुरू केली, आता मुंबईत, नालासोपाऱ्यात, वसई, विरारला राहण्यापेक्षा चला आम्ही माझ्या सिंधुदुर्गात परत जातो, चला मी माझ्या रत्नागिरीत परत जाते आणि तिथेच आर्थिक सक्षम होते, ही भावना तयार करण्याचं काम आम्ही ह्या पुढे 5 वर्षामध्ये करणार आहोत. 200 आमदारांनी आज खरं तर शपथ घेतलेली आहे आणि आपल्यासोबत कोकणाचा अर्थात कोकणातून येणाऱ्या आमदारांनी देखील शपथ घेतली आहे. सर, आज तुम्ही शपथ घेतलेली आहात. मतदारसंघातलं पुढचं 5 वर्षाचं व्हिजन काय? आम्ही प्रत्येक आमदाराला विचारतोय, मुंबई असेल, कोकणातील तुमचं व्हिजन काय? या मतदारसंघामध्ये भविष्य काळामध्ये पर्यटनाला आपण संधी देणार आहोत. की आपण पाहताय की जगभरामध्ये आपण पर्यटनावर जगाची अर्थव्यवस्था चालत आहे. माझ्या मतदारसंघामध्ये कर्जत तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री त्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून मी कर्जत मतदारसंघामध्ये या पहिल्या 5 वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला प्राधान्य दिलेलं होतं आणि आता पुढील 5 वर्षामध्ये पर्यटक कर्जतमध्ये कसे वाढतील. माथेरान माझं आहे. या माथेरानमध्ये आपण पाहताय की जगभरातील पर्यटक माथेरानमध्ये येत असतात आणि जगभरातून प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा कर्जत तालुका हा फार्म हाऊसची चैन असणारा तालुका म्हणून ओळखला जातो आणि या तालुक्यामध्ये पर्यटनाला पुढील काळामध्ये संधी देऊन कर्जत तालुक्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून विकाससुद्धा साधता येईल आणि आमच्या स्थानिकांना रोजगाराची संधीसुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देता येईल असं विजन ठेवून पुढील 5 वर्षामध्ये कर्जतचं शेती असेल, शेतीपूरक असणारे व्यवसाय असतील, यांना प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि म्हणून अशा पद्धतीने कर्जतची नव्याने डेव्हलपमेंट करत असताना कर्जतचं नैसर्गिक सौंदर्य टिकून राहणं ते वाढावं अधिक, अशा पद्धतीचं काम पुढील 5 वर्षामध्ये आम्ही करणार आहोत. आज विधानसभेत 200 आमदारांनी आमदारकीची शपथ घेतलेली. आपल्यासोबत स्नेहल दुबे देखील आहेत, त्यांनी देखील आमदारकीची शपथ घेतली. आपण प्रत्येक आमदाराला विचारण्याचा प्रयत्न करतोय की पुढच्या 5 वर्षाचं त्यांचं व्हिजन काय. आपण स्नेहल दुबे यांच्याशी बोलणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला अभिनंदन, पहिल्यांदा आमदार झालात, आमदारकीची शपथ घेतलीत. व्हिजन नेमकं आता पुढचं काय? आमचं विजन हे विकासाचंच विजन आहे. महायुतीचं जे धोरण आहे आणि मोदीजींचं जे धोरण आहे की सर्वांचा विकास व्हायला हवा, तेच आमचंही धोरण आहे. आणि वसईचा विकास जो 30 वर्ष खुंटला होता, त्या विकासाला आता चालना देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि राज्यामध्येही आमचंच सरकार आल्यामुळे वसईला जास्त बॅकअप मिळेल, जास्त सहकार्य मिळेल आणि जे 30 वर्षात प्रलंबित राहिलेले प्रश्न होते, मूलभूत सुविधा ज्या प्रलंबित राहिल्या होत्या, पाणी, गटार, रस्ते, वीज यासारखे जे प्रश्न होते मूलभूत, त्यांना गती देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि वसईचा सर्वांगीण विकास, ज्यामध्ये पर्यटनाचा विकास येईल, त्यामध्ये व्यवसायाचा विकास येईल, रोजगार निर्मितीचा विकास येईल, ह्या सगळ्याच गोष्टींकडे आमचं लक्ष असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची आणि वसईची जी गरज आहे ती म्हणजे वसईला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अजूनही एकही नाहीये. ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिक्षणाच्या सुविधा अजूनही वसईमध्ये चांगल्या नाही आहेत, त्या सुधारवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एकूणच वसईचा सर्वांगीण पूर्ण पद्धतीने चारही बाजूने विकास कसा होईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. आपल्यासोबत स्नेहा दुबे होत्या. त्या म्हणाल्या 5 वर्षात आपण जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न करू आणि जो 30 वर्षात बॅकलॉग राहिलाय, जो खड्डा पडलाय, तो भरण्याचा देखील आपला प्रयत्न राहील. कॅमेरा पर्सन मनोज सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई. 200 आमदारांनी आज आपली आमदारकीची शपथ घेतलेली आहे. आपल्यासोबत दिलीप मामा लांडे देखील आहेत, त्यांनी देखील शपथ घेतली. मामा, परत एकदा शपथ घेतलेली आहात, पुन्हा एकदा तुम्ही आमदार झालेला आहात. मतदारसंघासाठी, तुमच्या मतदारसंघासाठी 5 वर्षाचा तुमचा अजेंडा आता काय?
जे 20 वर्षात झालं नव्हतं मी 3 वर्षात कामं केलेली आहेत आणि आत्ता माझ्या चांदिवली विधानसभेमध्ये लोकांना अपेक्षित असणारी जे कामं आहेत, लोकांच्या गरजेची जी कामं आहेत, हॉस्पिटल असेल, रस्ते असतील, नागरिक सुविधा असेल, ही कामं करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी नाही आहे, ते बांधण्याचं काम सुरू करतोय. त्या ठिकाणी IAS IPS बनण्यासाठी जे क्लासेस पाहिजेत, लायब्ररी पाहिजे, ते नाही आहे. तसं एक स्टडी रूम पाहिजे, ते नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी तशा पद्धतीने गोरगरिबांना मदत करण्यासाठी शिक्षणात माझ्या चांदिवलीतील विद्यार्थी या देशामध्ये सेवा करण्यासाठी पुढे आले पाहिजेत. या दृष्टिकोनातून स्टडी रूम आणि लायब्ररी बनवायचं काम सुरू करतोय. अशा माध्यमातून त्या ठिकाणी पुढच्या दृष्टिकोनातून दूरदृष्टी ठेवून त्या ठिकाणी विकास करण्याचं काम सुरू करतोय. कॅमेरा पर्सन मनोज सह, सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई. आणि मुंबई कोकणाकडनं वळूया महाराष्ट्राचा साखर पट्टा असलेला आणि बड्या राजकारण्यांचा जो पट्टा आहे अशा पश्चिम महाराष्ट्रात, जिथे आमदारांचा काय अजेंडा आहे तेही जाणून घेऊया. आपण नवनियुक्त आमदारांचा अजेंडा काय असणार आहे, त्यांच्या मतदारसंघात गेल्यानंतर ते पहिल्या कुठल्या गोष्टींचा वरती लक्ष देणार आहेत हे आपण जाणून घेतो. आपल्यासोबत शिवेंद्रराजे भोसले राजे आपल्यासोबत आहेत. पण गेल्यानंतर तुमचा मतदारसंघ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठीचा वेगळा अजेंडा काय असणार आहे, स्वप्नातला पश्चिम महाराष्ट्र कसा आहे? नाही, पश्चिम महाराष्ट्र एकतर पहिल्यापासून प्रगतीच्या दिशेनं जाणारा हा संपूर्ण विभाग आहे. आज शेतीच्या बाबतीत असेल, शहरीकरणाच्या बाबतीत असेल, सहकारी कारखानदारी, साखर कारखानदारी असेल, शिक्षण संस्था असतील, या सर्व गोष्टी म्हणजे सुरू करणे आणि त्या वाढवणे ह्याच्याकडं तसं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व नेते मंडळींचा किंवा लोकांचा सुद्धा कल राहिलेला आहे. आणि जे चांगलं आहे ते राहिलं पाहिजे, वाढलं पाहिजे, टिकलं पाहिजे, हा प्रयत्न सगळेजण नेहमी करत आलेत. आणि त्याच माध्यमातून आता जे काही पुढचे प्रश्न आहेत, प्रामुख्यानं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इरिगेशनचे विषय, कारण बरेचसे प्रकल्प झालेत पण काही प्रमाणात अर्धवट आहेत, ते पूर्ण होणं गरजेचं आहे. बाकी औद्योगिकरणाचे विषय आहेत. आज आता महेश जाधवांचा मतदारसंघ एवढा मोठा आहे, तिथं औद्योगिकरण, पण आज माझा मतदारसंघ जे आहे तिथं आम्हाला पण औद्योगिक नवीन वसाहत झाली पाहिजे, उद्योग आले पाहिजेत. इन्फ्रास्ट्रक्चर आणि रोजगाराविषयीचा प्लॅन काय? नाही, रोजगार एकतर इंडस्ट्रियलायझेशन शिवाय रोजगार मिळू शकत नाही, वाढू. त्यामुळं इंडस्ट्रियलायझेशन वाढलं पाहिजे, MIDC नवीन उद्योग आले पाहिजेत पश्चिम महाराष्ट्रात. हा प्रयत्न नक्की माझा राहील. आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आज हायवेज जे आहेत, म्हणजे नॅशनल हायवेज जे आहेत, ते आमचे थोडे अजून त्याची सुधारणा झाली पाहिजे. म्हणजे आता हायवेची कनेक्टिव्हिटी चांगली आहे, पण थोडीफार अजून त्याच्यामध्ये खरं म्हणजे केंद्र सरकारनं लक्ष घातलं पाहिजे आणि त्याची सुधारणा जरा झाली पाहिजे. म्हणजे आपण संवाद साधणार होतो तुमच्या आपल्या भोसरी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांगे. म्हणजे तुमचा काय अजेंडा आहे तुमच्या मतदारसंघासाठी, पश्चिम महाराष्ट्र डोळ्यासमोर तुमच्या आहे का? मतदारसंघ म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये ना लोकसंख्या वाढत असताना लोकसंख्येबरोबर वाढणाऱ्या समस्या आणि त्याच्यावर कायमस्वरूपी मार्ग काढणं हा एक माझा त्याच्यामागचा मेन अजेंडा राहील. त्याचबरोबर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये विचार केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही बांगलादेशी लोकांचं जे काही आमच्याकडं अतिक्रमण वाढले, ते लोक जे काही अनधिकृतपणे येऊन राहत आहेत, रोहिंगे राहत आहेत, आणि त्याचबरोबर हिंदू धर्मातील प्रत्येक समाजातील घटक सुरक्षित राहील, त्याला या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित वाटेल अशा अनुषंगाचं वातावरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये होईल याकरता प्रयत्न करा. इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा रोजगार सरकार भर देत आहे, त्याच्यावरती काय तुमच्या योजना असतील? इन्फ्रास्ट्रक्चर तर भरपूर चांगला आणि भरपूर म्हणजे ताकद राज्य सरकारकडनं मागच्या 2-2.5 वर्षामध्ये मिळाली. त्याच्या अगोदर 2014 ते 2019 पर्यंत मिळाली, आत्ताही मिळतीये. आणि आता इथून पुढल्या काळामध्ये सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे लोकसंख्या वाढती, त्याप्रमाणे लोकसंख्येच्या अनुषंगाने ज्या पण काही वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सगळे प्रयत्न राज्य सरकारकडून करणार. आपल्यावर पश्चिम महाराष्ट्रातील आमदार सुहास बाबर आपण त्यांच्याशी बोललो. सर, निवडून आलेला आहात, काय अजेंडा तुमचा असणार आहे तुमच्या विभागाचा? पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा तर मुळात इतर विभागांच्या पेक्षा थोडंसं
सुजलाम सुफलाम असलेला भाग आहे आमचा. निश्चितपणे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्या विषयामध्ये आम्हाला खूप मोठ्या पद्धतीनं काम करावं लागेल. पाण्याच्या स्कीम्स खूप मोठ्या प्रमाणात आमच्यात झालेत. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये राष्ट्रीय महामार्ग काही मोठ्या प्रमाणात माननीय गडकरी साहेबांनी यापूर्वी दिलेले आहेत. आता खऱ्या अर्थानं जो पुण्याचा एक बेसिक प्रॉब्लेम आहे, ज्या पुण्यामध्ये MNC सारख्या मोठ्या कंपन्या आहेत किंवा आमच्या सांगली पुरतं मी फक्त मर्यादित बोलतोय. आता सांगलीमध्ये आमच्याकडे एअरपोर्ट व्हावं अशी आमच्या लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे. आमच्याकडे हळदीचं खूप मोठं पीक आहे, ते हळदीचं हब व्हावं या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहे. आमच्याकडे द्राक्ष आणि डाळिंब या दोन विषयावरती त्याच्यावरती काय प्रक्रिया सांगली जिल्ह्यामध्ये आणि आमच्या मतदारसंघामध्ये द्राक्ष डाळिंब ह्याच्यावरती प्रक्रिया उद्योग उभारतायत का, आणि सांगलीमध्ये जसं पुण्याचा विकास झाला आणि ज्या MNC सारख्या मोठ्या कंपन्या ज्या पुण्यामध्ये आहेत त्या अशा मोठ्या कंपन्या इंडस्ट्रीज आमच्या भागामध्ये येत आहेत का, कारण आमच्या भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात झाले. त्यांना बोलवून आमच्या तरुण मुलांच्या हाताला काम देणं ही आमच्या दृष्टीने रोजगाराचा किती महत्वाचा विषय असणार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी काय मार्ग काढावा असं तुम्हाला वाटतं? आता मुळात साखर कारखानदारी खूप मोठी आमच्या जिल्ह्यामध्ये आहे, सूतगिरणी खूप मोठ्या प्रमाणात आमच्यामध्ये आहेत. पण मला असं वाटतं की पुण्या मुंबईमध्ये आज सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारी मुलं ही आमच्या भागातली खूप आहेत आणि त्या कंपन्या जर आमच्या भागामध्ये आल्या तर आमच्या मुलांना तिथं चांगल्या पद्धतीनं काम मिळेल आणि त्या कंपन्यांना सुद्धा कमी ह्याच्यामध्ये त्यांना तिथं मुलं अवेलेबल होतील. स्किल आमच्या भागामध्ये आहे, फक्त ते इम्प्लिमेंट करण्यासाठी ह्या कंपन्या किंवा आता हे सॅच्युरेशन पुण्या मुंबईला आले असं मला वाटतं. तुम्ही मतदारसंघात गेल्यानंतर शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात जाऊन पहिल्या काय गोष्टी कराव्यात असं तुम्हाला वाटतं तुमच्या मतदारसंघात? मला असं वाटतं की पहिल्यांदा मी सगळ्यांचे आभार मानणार आहे, कारण खूप मोठ्या मताधिक्याने मला लोकांनी विजय केले. मी या सगळ्या सरकार स्थापनेच्या गडबडीमध्ये मतदारसंघामध्ये 5 दिवस फक्त राहिलोय. पहिले जाऊन ह्या सगळ्या लोकांचे आभार मानून ह्या मतदारसंघामध्ये जे शब्द मी दिले होते ते सगळे शब्द पूर्ण करण्यासाठी येत्या 5 वर्षांमध्ये मला काम करायचं. जे शब्द दिले होते ते शब्द पूर्ण करण्यासाठी काम करणारे रोजगार असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तिकडचा ऊसाचा किंवा द्राक्षाचा प्रश्न असे अनेक प्रश्न जे आहेत ते तडीस लावायचे आहेत. तिकडच्या पाण्याचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहेत. कॅमेरा पर्सन संतोष बोडारेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. तर त्याचप्रमाणे विदर्भातल्या आमदारांच्याही अपेक्षा अजेंडा आहेत, कारण विदर्भ हा नेहमीच मागास मानला जातो. त्याचा मोठा बॅकलॉग अर्थात अनुशेष वर्षानुवर्ष साचत आलेला आहे, औद्योगिक, आर्थिक, शैक्षणिक सुद्धा. या बाबतीत विदर्भाच्या आमदारांच्या काय अपेक्षा आहेत पाहूया. आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील शपथ घेतलेली आहे. प्रत्येक आमदारांना आपण विचारतोय आज शपथ घेतली, पुढच्या 5 वर्षाचं व्हिजन नेमकं काय असणार. आपण सुधीर भाऊंना विचारणार आहोत, कारण ते माजी मंत्री होते. भाऊ, सुरुवातीला शपथ घेतली, तुम्हाला शुभेच्छा. पुढच्या 5 वर्षासाठी नेमकं व्हिजन काय ठेवलं? नाही, साधारणतः मतदारसंघाचा सर्वंकष सर्वांगीण विकास करण्यासाठी मिशन जय किसान असेल, ज्या माध्यमातून 42 गोष्टींवर शेती हा मजबुरीचा नव्हे मजबूतीचा व्यवसाय करायचा आहे. मी माझ्या मतदारसंघात खूप विकासाची कार्य केली. दुसरं माझं विजन आहे, आपण लाडकी बहीण योजना दिली, पण लाडक्या बहिणीला आत्मनिर्भर करण्यासाठी बचत गटाचं एक आर्थिक आंदोलन मग करायचं आहे आणि त्यासाठी बचत गटाचे मॉल असतील, तंत्रज्ञान असेल, त्यांच्या वस्तूची उत्पादकता असेल, विपणन व्यवस्था असेल, पॅकेजिंग व्यवस्था असेल, त्याला आपण एक्सपोर्ट करू शकू अशी व्यवस्था असेल. दुसरं या क्षेत्रात काम करायचं. तिसरं सिंचन, आणि सिंचन करताना सुद्धा छोट्या छोट्या ज्या नदी नाले असतील त्याच्यावर बंधारे, तलाव, याच्यातून मत्स्यपालन, दुधाचा व्यवसाय, या सोबतच मी उद्योगाच्या संदर्भामध्ये वनावर आधारित उद्योग ज्याच्यासाठी काम सुरू झालं आहे, कृषीवर आधारित उद्योग आणि खनिज संपदेवर आधारित उद्योग. खनिज संपदेच्यासाठी मी मित्तल ग्रुपच्या मागे 2-3 बैठका झाल्या आहे आणि त्यावर आधारित उद्योग, फ्लाय ॲश मिशनवर उद्योग, अशा काही गोष्टी मी ठरवल्या. आरोग्य, माझ्याकडे उत्तम सोयी मी पायाभूत सुविधा करतोय. म्हणजे तुम्ही सुद्धा हेवा कराल, महाराष्ट्राने हेवा करावा इतक्या चांगल्या सुविधा करतोय. पण यामध्ये कर्मचारी, डॉक्टर्स यांची नियुक्ती करणं, त्यांचं ट्रेनिंग करणं, या दृष्टीने सुद्धा मी त्याच्यावर काम करतोय. मग शिक्षण, मी आता SNDT युनिव्हर्सिटीचं केंद्र करतोय, पण शिक्षणाच्या संदर्भामध्ये शाळा वगैरे आहेत. आपल्याला या संस्थेमध्ये देणारा शिक्षणाचा दर्जा उत्तम करायचा आणि म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा
मी काही गोष्टी करण्याचा निर्णय केला. आणि अजून 2 गोष्टी महत्वाच्या आहेत ज्याच्यामध्ये मिशन सेवा. या मिशन सेवेमध्ये माझ्या मतदारसंघाचा राज्याच्या स्पर्धा परीक्षा आणि केंद्राच्या स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये मी स्वतंत्र व्यवस्था करतोय. यामध्ये माझा मतदारसंघाचा तरुण तरुणीचा आकडा मोठा असावा आणि एक ऑलिम्पिक 2036 साठी मी मिशन ऑलिम्पिक करतोय. अतिशय उत्तम स्टेडियम मी तयार केलं आहे. पण याच्यामध्ये स्पर्धा घेऊन काही लोकांची निवड करणं आणि विविध उद्योगांच्या CSRच्या माध्यमातून 2036चं मेडल हे माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण तरुणींनी घेतलं पाहिजे, स्पर्धकांनी घेतलं पाहिजे, याच्यावर काम करा. सर काय सांगाल, आज खरं तर शपथ तुम्ही घेतलेली आहात. व्हिजन नेमकं काय असणार आहे पुढच्या 5 वर्षासाठी तुमच्या मतदारसंघातलं आणि अर्थातच विदर्भाचं तुम्ही नेतृत्व करा विदर्भाचं? हे बघा, मागच्या 25-30 वर्षामध्ये विकासापासून दूर असलेला आमचा सावनेर कळमेश्वर मतदारसंघ येणाऱ्या काळामध्ये विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने 1 नंबरचा व्हावा या दृष्टीने माझी विजन त्या निमित्ताने जनतेसमोर ठेवली आणि जनतेने भरघोस असा आशीर्वाद त्या विजनला मला त्या निमित्ताने दिलाय. आज केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहेत. नक्कीच विकासाची गंगा ही आम्ही आमच्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये आणू. विशेष करून बेरोजगारीचा मोठा असलेला प्रश्न हा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून, सावनेरची MIDCच्या विस्तारीकरणाच्या माध्यमातून, तिथे आम्हाला इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स, नॅचरल गॅस पाईपलाईनच्या भरोशावर आणायचा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्नीजचे डिपॉझिट हे सावनेर तालुक्यामध्ये असल्यामुळे फेरो अलॉईजचं क्लस्टर ज्याच्या माध्यमातून गडचिरोली सारख्या भागामध्ये येणाऱ्या लोह स्टील इंडस्ट्रीला मदत होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या तरुणींना रोजगाराच्या संध्या आम्ही उपलब्ध करू. आपल्यासोबत विदर्भातील आमदार देखील होते. ते म्हणाले आम्हाला विदर्भाचा विकास करायला, अर्थातच त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील अजेंडा देखील सांगितलेला आहे. कॅमेरा पर्सन मनोज सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई. आणि अशाच प्रकारे मराठवाड्यातल्या आमदारांच्या काय अपेक्षा आहेत ते सुद्धा पुढारी न्यूजनं जाणून घेतलं. पाहूया. आपल्यासोबत उदगीरचे आमदार संजय बनसोडे आहेत. संजयजी, मतदारसंघात गेल्यावरती तुमचा अजेंडा काय असणार आहे? नवीन इनिंग सुरू झालेली आहे तुमची. माझं स्वप्न असणार आहे, माझा प्रयत्न असणार आहे, माझं प्रामाणिकपणे उदगीर जिल्हा झाला पाहिजे ही माझी भूमिका त्या ठिकाणची असणार आहे. आणि म्हणून त्या करता राज्याचे मुख्यमंत्र्याला विनंती करून, राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्याला विनंती करून की जिल्हा निर्मिती करता सर्व इन्फ्रास्ट्रक्चर उभा आहे, आपण कसल्याही परिस्थितीमध्ये उदगीर जिल्हा निर्मिती करावं अशी विनंती मी त्या ठिकाणी करणार आहे. त्या बाबतीमध्येच रेल्वेचे प्रश्न असतील, MIDCचे प्रश्न असतील, एअरपोर्टच्या बाबतीबद्दलचा निर्णय असेल, मेडिकल कॉलेजबद्दलचा निर्णय असेल, अशा अनेक वेगवेगळे विकासाची कामं मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये मी त्या ठिकाणी करणार आहे. मुख्यतः तरुणाला रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये मला MIDC निर्मिती त्या ठिकाणी करावी लागणार आहे. मी त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून एखादा मोठा प्रकल्प त्या ठिकाणी येईल का आणि मोठा प्रकल्प येण्याकरता मोठ्या उद्योगपतीशी चर्चा करून त्यांना विनंती करून एखादा 10 ते 15 हजार कोटीचा प्रकल्प आणून तिथल्या तरुणीला रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल हे सुद्धा बघण्याचं काम भविष्यात करणार आहे. मराठवाड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्याला जर पश्चिम महाराष्ट्रासारखं करायचं असेल तर सिंचन वाढलं पाहिजे, सिंचन क्षेत्र वाढलं पाहिजे. याकरता मराठवाडा वॉटर ग्रीड जी योजना महाराष्ट्राचे लोकप्रिय कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आणलेली आहे ते पूर्णतः नेली पाहिजे. ही भूमिका आमच्या मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींची त्या ठिकाणची असली पाहिजे आणि त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी आम्ही काम करतोय. सिंचन वाढलं, माझा शेतकरी बांधव सुखी झाला, त्याच्या शेतामध्ये जर चांगलं उत्पन्न आलं तर त्याची आर्थिक उन्नती त्या ठिकाणी होईल आणि मराठवाड्याची प्रगती त्या ठिकाणी होणार आहे. कॅमेरामन संतोष बोडारेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. आणि अशाच प्रकारे उत्तर महाराष्ट्रातील आमदारांनीही पुढारी न्यूजपाशी त्यांची धोरणं काय आहेत, अपेक्षा काय आहेत उत्तर महाराष्ट्रासाठी ते आपल्या पुढारी न्यूजबरोबर त्यांनी मांडलेले. पाहूया. माझ्यासोबत नाशिक मतदारसंघाच्या मध्य मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे आहेत. ते आता पुढची 5 वर्ष तुमच्याकडे आहेत. या आधी तुम्ही विधानसभेमध्ये कामं केलेली आहेत, पण आता या 5 वर्षात कशा प्रकारचा अजेंडा हा मतदारसंघात असणार आहे?
मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचा सामाजिक भौगोलिकदृष्ट्या अतिशय वेगळा असा मतदारसंघ हा नाशिकमधला आहे. त्यामुळे गावठाण भाग असेल किंवा स्लम वस्त्या असतील ह्या भागांचा विकास करणं हा माझ्या दृष्टिकोनातून अग्रक्रम असणार आहे. आणि माझी विधिमंडळामधली पहिली मागणी अशी राहणार आहे की माझ्या मतदारसंघामध्ये खूप ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम अशा लागून लागून वस्त्या आहेत आणि मशिदीवरती चालणारे भोंगे याच्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असतो. दिवसभरातून 5 वेळा जेव्हा अजान होत असते त्या अजान जी आहे ही भोंग्यावरून जी आहे त्याच्या आवाजामुळे नागरिक त्रस्त असतात. त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना आम्हाला दुखवायच्या नाही आहेत, परंतु हे भोंगे जे आहेत मशिदीवरचे ते बंद व्हायला पाहिजे आणि ती माझी ठाम भूमिका पुढच्या विधिमंडळामध्ये देखील राहणार. तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून आला त्या ठिकाणी विद्यमान आमदार हे शंकरराव गडाख होते. त्यांचा पराभव करून तुम्ही या ठिकाणी निवडून आलात. मात्र आता याच मतदारसंघात तुम्हाला 5 वर्ष काम करायचं आहे. त्यामुळे या 5 वर्षाच्या काळात कशा प्रकारचं विजन हे नेवासासाठी असणार आहे, तुमच्या मतदारसंघासाठी असणार, काय सांगा? हो, निश्चितपणानं नेवासा तालुक्यातील जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा आकांक्षा आहेत की अनेक वर्षांचा विकासाचा बॅकलॉग जो प्रलंबित आहे तो भरून काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. विशेष करून दळणवळणाच्या सुविधा आहे. आमच्या तालुक्यामध्ये अनेक राज्य पातळी आणि देश पातळीवरती श्रद्धास्थान असलेले देवस्थानं अनेक आहेत. देवस्थानांचा विकास आहे, दळणवळणाच्या सुविधा आहे, आरोग्याच्या सुविधाचा काही प्रमाणात अभाव आहे आणि म्हणून याचा सर्व अभ्यास करून पूर्ण 5 वर्ष आपल्याला कशा पद्धतीनं आपण नेवासा तालुक्याचा विकास सर्वसामान्य जनतेपर्यंत, सर्वसामान्य माणसाच्या झोपडीपर्यंत कसा पोहोचवता येईल याच्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करणार आहोत. माझ्याबरोबर धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभेच्या महिला आमदार मंजुषा गावित जे आहेत. कोणती नेमकी अशी कामं आहेत जी राहिलेली आहेत आणि तुमचं 5 वर्षाचं विजन काय आहे तुमच्या मतदारसंघासाठी? आपल्याला या 5 वर्षाच्या कार्यकाळात आमच्या मतदारसंघात जास्तीत जास्त सिंचनाचा प्रमाण वाढवून सिंचनाखाली शेती आणायची आहे. त्यासाठी आमचे अनेक प्रकारचे प्रयत्न राहतील. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून बरीचशी कामं आम्हाला करता येतील. काही बंद पडलेले आमच्या तालुक्यात, आमच्या मतदारसंघात जे बंद पडलेले कारखाने आहेत तेही सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. बंद पडलेली सूतगिरणी आहे, सूतगिरणी चालू करायचा आमचा प्रयत्न असेल. MIDC आमच्या मतदारसंघात नाही आहे, म्हणून MIDC आपल्याला आपल्या मतदारसंघात कशी आणता येईल त्यासाठी आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने नक्कीच मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. तर हे होते आमदार आपापल्या विभागाचे, पण आता ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे आमदार आहेत. अर्थात असं असलं तरी आपापल्या विभागातील अडीअडचणी, खोळंबलेले प्रकल्प, महत्त्वाची विकासाची धोरणं पुढे घेऊन जाण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. तुमचे आमदार, आपले आमदार आणि महाराष्ट्राला जे महाराष्ट्रासमोर आर्थिक लक्ष्य आहे 1 ट्रिलियनपेक्षाही जास्त क्षमतेची अर्थव्यवस्था उभारायची आहे, त्या दृष्टीची चाकं, त्या दृष्टीची इंजिन्स ही महाराष्ट्रातले सगळे विभाग आहेत. मग मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र म्हणजे किंवा विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मुंबई असेल, या सगळ्यांनी एक मिळून जेव्हा बनेल तेव्हा तो बनेल एक सक्षम, सशक्त आणि आर्थिक उन्नती गाठणारा महाराष्ट्र. आणि त्यासाठीच हा अजेंडा आमदारांचा ठरतो, अजेंडा महाराष्ट्राचा सुद्धा. या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. पाहत रहा पुढारी न्यूज.